आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। जनसुरक्षा बिल हे आता विधान परिषदेमध्ये पण पास झालं आहे। विरोधक यावर आक्रमक झालेले 10 मिनिटं सभागृह सुद्धा तहकूब करण्यात आलं। आपण प्रसाद लाड यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। आरोप करतात आता की कुठेतरी आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि आमच्या अनुपस्थितीमध्ये बिल पास करण्यात आलं। हे बघा, त्यांना कोणीही हकलवलं नव्हतं, कोणीही बाहेर घालवलं नव्हतं। त्यांना ह्या संविधानाची साथ द्यायची होती, जी लेफ्टिस्ट विचारधारेची संविधान आहे, शहरी नक्षलवादाची विचारधारा आहे। अशा विचारधारेची जर त्यांना साथ द्यायची असेल तर त्यांना आमची काही चूक नाही। ज्या पद्धतीमध्ये माझा शब्द हा होता की कम्युनिस्ट विचारधारा संपवून शिवसेना मोठी झाली, आणि जे खरं आहे, जे विरोधी पक्षनेत्यांना कदाचित शिवसेना विचारधारा माहिती नव्हती आणि परत यावर उत्तर द्यायला तयार नव्हते, त्यामुळे लेफ्टिस्ट विचारधारेबरोबर जाण्याचा जर निर्णयच उभाटाने घेतला असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही। बिल सभागृहात पास होत असताना त्यांच्या सर्व सदस्यांनी हजर राहणं जरुरी होतं, ते हजर राहिले नाहीत, म्हणजे त्यांची विचारधारा ही लेफ्टिस्ट विचारधारा नक्षली विचारधारेबरोबर आहे, हे मला या माध्यमातून सांगावंसं वाटतं। ठाकरे पण तिथे होते ज्यावेळी बिल पास केला जात होता आणि ते म्हणाले की प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना बोलून काही फायदा नाही, तुमच्यावर त्यांनी टीका केली। नाही, बोलून काय फायदा नाही, म्हणजे त्यांना माहिती आहे की आम्ही जे बोलतो ते खरं बोलतो आणि आम्ही जोराने बोलतो आणि आम्ही मुद्दे पटवून सांगतो, जी त्यांच्याकडे बोलण्यासाठी लोक नाही आहेत। त्यामुळे त्यांच्या लोकांनी एखादा प्रश्न ठेवल्यानंतर त्या प्रश्नाची उत्तरं देण्यामध्ये आम्ही यशस्वी होतो, कदाचित हे त्यांना सांगायचं असेल। शेवटचा प्रश्न आहे, आता दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक पास केलेलं आहे, याचा किती फायदा होईल सर्व महाराष्ट्राला जनतेला? ज्या पद्धतीमध्ये शहरी नक्षलवाद वाढतोय, ज्या पद्धतीमध्ये लव जिहाद वाढतोय, ज्या पद्धतीमध्ये इतर गोष्टी वाढत आहेत, मला वाटतं की या सर्व गोष्टीचा विचार करता हे बिल पास होणं फार जरुरी होतं। राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने जरुरी होतं, तरुणांच्या भविष्याच्या दृष्टीने जरुरी होतं। ते जे बिल पास झालं आहे त्यामध्ये निश्चितपणे राज्याला याचा फायदा होईल। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।